नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी दिव्यातील वॉर्ड क्रमांक 27 अबगड इथे या या जागेवर आहे. माझ्या मागे बघू शकतायत शिवसेना भाजप यांचे सगळे उमेदवार आहेत जे माझ्या मागे उभे आहेत. आपण त्या प्रत्येक उमेदवाराशी चर्चा करूया. त्यांना या दिव्यातील समस्या ज्या काय आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून करून घेऊया आणि त्यांचं मत काय या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकासंदर्भात त्यांना काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार ताई, काय सांगाल इथे दिव्यातील जो मूळ प्रश्न आहे पाण्याचा आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? 2017 ते 2025पर्यंत जे दिव्याचा कायापालट झालेला आहे. आपले लाडके उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी जे पाठपुरा आमच्या सर्व नगरसेवकांच्या पाठी राहिले उभे नेहमी, आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक आम्ही दिव्याचा कायापालट केलेला. आणि 2026मध्ये सुद्धा जी शिवसेनेच्या प्रयत्नामुळे दिव्याचा कायापालट आम्ही करू असा विश्वास करतो. आणि सर्व दिव्यातील नागरिकांना मी निवेदन करते की सर्व आमचे उमेदवार 4चे 4 त्यांना बहुसंख्येने मतांनी धनुष्यबाणाचे बटन दाबून निवडून द्या. अजून एक उमेदवार ताई आहेत, आपण त्यांना विचारूया. ताई, इथे स्त्रियांच्या काही समस्या असतील त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी स्नेहा अमर पाटील. प्रभाग क्रमांक 27 मधून मी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहे. स्त्रियांच्या समस्या काहीही असतील त्या आम्ही लवकरात लवकर आता निवडणूक झाल्यावर सगळे सॉल्व करू. हीच मी आता जनतेला हेच प्रार्थना करते की आम्हाला चांगल्या मतांनी बहुमतांनी विजयी करा आणि ज्या स्त्रियांच्या समस्या असतील त्या आम्ही लवकरच सॉल्व करणार आहोत. तर स्त्रिया तुमच्याकडे येत असतील, वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काही समस्या असतील, मागण्या असतील, त्या तुमच्याकडे घेऊनच येईल, तर तुम्ही त्या कशाप्रकारे तुम्ही त्याचं निराकरण करा? स्त्रिया काही समस्या घेऊन येतील ते मी पहिले काय असतील ते पहिले मग मी बघेन आणि मग काय चर्चा करेल, काय मोठमोठ्या समस्या असतील, काय निधी जमा करायचे असतील ते मी महापालिकेकडे निवेदन करेल, निधी जमा करेल आणि मोठ्या काय समस्या असतील त्या लवकरच सॉल्व करेल. मला असं विचारायचं आहे की आता तुमचे काही उमेदवार आहे शिवसेना भाजपचे मिळून जे काय ते काही बिनविरोध निवडून आले, याविषयी तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी शैलेश मनोहर पाटील, प्रभाग क्रमांक मधून बोलतो आहे. जे कोणी अपक्ष निवडून आले आहेत त्यांच्या कार्यावर निवडून आले आहेत, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही आहे. ते त्यांच्या ज्या कपाळ लिहिलं असतं त्यामुळे ते निवडून आले आहेत. आज आम्ही दिव्याचा बघता मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. माझी आता हॅड्रिक होणार आहे आणि दिव्यावासियांनी माझ्यावर खूप विश्वास केला आहे आणि त्यांच्या ज्या समस्या ज्या असतील त्या मी पूर्ण सोडायचा प्रयत्न केला. आज तुम्ही हा रोड बघत असाल, हा रस्ता एवढा भयानक चिखलामध्ये होता. पण सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आपले लाडके डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आपले खासदार त्यांनी दिलेले आम्हाला जवळजवळ हजारो कोटी निधीतून दिव्याचा आम्ही कायापालट केलेला आहे. छोट्या गोष्टी आहे ज्या पाण्याच्या मगाशी मी बोललं, असं मला वाटत नाही कुठल्या एरियामध्ये पाणी नसेल. सर्वांकडे पाणी आहे. विरोधाकडे काहीतरी एक इश्यू करायचा म्हणून करतायत. असं एकही एरिया नाही की सर्वकडे पाणी फुल आहे. राहिला ब्रिजचा प्रश्न, तो थोडासा जागे मालक्यांचा इश्यू आहे, म्हणजे त्यांना मोबदला भेटत नाही म्हणून तो थांबलेला आहे. तो लवकर त्याचा मोबदला देऊन ते पण ब्रिजचा विषय आम्ही ब्रिज पूर्ण करून देऊ. आणि ज्या समस्या लोकांना आहेत, महिलांना झाल्या, मग अशी महिलांना आमचे नवीन नगरसेविका आहेत, आज पहिल्यांदा उभे आहेत, त्या महिलांचे जे आहेत बचत गट झाले, त्या रोजगार त्यांच्यासाठी सर्व आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. त्यांना आम्ही घंटागती असते ना ती शिलाई मशीन्स, त्यांना ज्या उपयोगी गोष्टी असतील त्या आम्ही त्यांना पुरवलेले आहेत. दुसरी गोष्ट असं आहे, महिलांसाठी जे काही रोजगार असेल ते सुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिले आहेत. छोट्या गोष्ट म्हणजे शाळेची फी ती आम्ही भरतो लोकांची. म्हणजे जे कोणी आमच्या ऑफिसला येतात त्यांनी मी रिकामं पाठवत नाही. काही हॉस्पिटलचं बिल असेल, ॲम्ब्युलन्स असेल, काही परिस्थिती अशी खराब आहे का मग जाळासुद्धा पैसे नसतात, ते सुद्धा आमच्याकडे आम्ही त्यांना कधी खाली हात पाठवत नाही. जे काय असेल दिवस समस्या ते आम्ही 3 वर्ष 2 वर्ष, तुम्हाला माहीत नसेल 4 वर्ष इलेक्शन झाली नाही 2017पासून, तरीसुद्धा आम्ही नगरसेवक कधी बोलून आम्ही नगरसेवक नाही. आणि लोकांनी पण आम्हाला नाकारलं नाही. नगरसेवक म्हणून आमच्या ऑफिसला यायचे. आमचे ऑफिस कधीच बंद नसायचे. आम्ही कधीच उलट उत्तर दिलं नाही, वाईट बोलू नाही का आम्ही आता नगरसेवक नाही, काम करू शकत नाही. पण जे होईल ते आम्ही त्यांच्यासाठी केलेलं आहे आणि पुढं करत राहू. एवढं तुम्हाला 2 शब्द म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, सध्या जे विरोधी पक्ष आहे त्या लोकांनी खूप आक्षेप घेतला आहे की बिनविरोध निवडून येतात, तर याच विषयी तुम्हाला काय बोलायचं आहे? तुमचं मत काय? नमस्कार, मी ॲडव्होकेट आदेश भगत, ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 27D मधून शिवसेना भाजप महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे. खरं तर बिनविरोध म्हणजेच खरं तर आता ज्यांचं काम असतं, काही नगरसेवकांचं त्या प्रभागात मोठं काम असतं आणि बरीचशी लोकं मग त्या कामापुढे की
उभं राहण्यासाठी मागे पुढे करतात. आणि तसाच भाग आहे की आमच्या शैलेशजी पाटील आहेत, आमचे रमाकांतजी मडवी आहेत, या लोकांचं प्रचंड काम या दिवा शहरात आहे. त्याच्यामुळे असं काम असतं, त्याच्यामुळे विरोधकसुद्धा त्यांच्यासमोर उभं राहण्यासाठी थोडेसे मागे पुढे करतात आणि त्याच्यामुळेच ह्या काही बिनविरोध झालेल्या आहेत. दिव्यात देखील तुम्ही पाहिलं असाल की दिव्यात देखील शिवसेनेच्या माध्यमातून आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, आमचे शहर प्रमुख रमाकांतजी मडवी असतील, यांच्या माध्यमातून दिवा शहराचा कायापालट करण्याचं काम हे शिवसेनेने केलेलं आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, या दोन्ही ज्या मागच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये या दिवेकर जनतेने या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही इतकं जे काम केलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून, तर यावेळेस देखील जनता ही शिवसेनेच्या पाठी राहील. शैलेशजींची हॅट्रिक होईल आणि आमच्यासारख्या नगरसेवकांचं या महापालिकेत आगमन होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना होती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणली होती. तर याविषयी तुम्हाला असं वाटतंय का महिला हे बघून ही योजना बघून मत देतात? आता मी असं तुम्हाला सांगतो, तुम्हीच आता लाडकी बहिणी बघा किती आहेत. पण तुम्हाला मी बोलतो आहे, प्रचंड संख्येने लाडकी बहीण आमच्या समोर उभी आहे, सोबत आहेत. आम्ही जवळजवळ 32,000 महिलांना लाडकी बहिणीचा आम्ही ते मानधन म्हणजे त्यांना लाभ करून दिलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण दिव्य शहरी लाडक्या बहिणी आमच्यासोबत आहेत. डम्पिंग बंद झालं होतं पण पुन्हा ते चालू करण्यात आलं आहे. तर विरोधी पक्षांचं म्हणणं असं आहे की आम्ही बंद केलं होतं आणि ते पुन्हा चालू करण्यात आलं आहे. तर याविषयी तुम्ही मी काय? पहिल्यांदा सांगतो की विरोधकांनी फक्त दिव्याला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे आणि शिवसेनेनं दिवा शहराचा कायापालट करण्याचं काम केलं आहे. विरोधक सांगत असतील डम्पिंग बंद झाली होती आणि 100% बंद केली आणि ती शिवसेनेने केली. इतकी वर्ष ह्या दिवा शहरावर या डम्पिंगचं भूत या दिवा शहराच्या मानगुटीवर होतं, पण ते हटवण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी केलं आणि या दिवा शहराला ह्या भयंकर अशा डम्पिंगतून मुक्त केलं. आणि जर विरोधक सांगत असेल की डम्पिंग सुरू झाली आहे, तर हे दादांत खोटं आहे. विरोधकांना कोणताही मुद्दा शिवसेनेने आमच्या नगरसेवकांनी ठेवलेला नाही आहे, त्याच्यामुळे कोणता तरी असा नसलेला मुद्दा उपस्थित करायचा. इथे डम्पिंग बंद आहे आणि आजही बंद आहे. तुम्ही दिवा हद्दीत पाहिला तर दिव्यात डम्पिंग ही बंद आहे. विरोधकांकडून खोटा प्रचार केला जातो आणि त्या खोट्या प्रचाराला यावेळी ही दिवेकर जनता तसाच पद्धतीने उत्तर देईल आणि यांचं डिपॉझिट जप्त करेल. तर आपण पाहिलं की हे जे चारही उमेदवार होते यांनी आपल्या समस्या इथे जे निवडून येण्यासाठी नागरिकांना आवाहनही केलं आहे. तर आपण बघूयात अजून वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये जाऊन तिथल्या समस्या जाणून घेऊयात. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी.